सूरज, हिंदमातामध्ये अगदी 250 रुपये कोटी खर्च केलेत महानगरपालिकेने नाले सफाईसाठी, काही फायदा झाला नाही। हिंदमातामध्ये सद्यस्थिती काय आहे? उपसा केलेलं पाणी जातंय का? नक्कीच गिरीश, जसं तू म्हणाला तसं अनेक कोट्यवधी रुपये जे आहेत ते महापालिकेने खर्च केलेले आहेत, तरी देखील हिंदमाता परिसरात जो आहे तो हा एक पूर्णपणे रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। फुटपाथपर्यंत पुन्हा एकदा पाणी देखील आलेलं आहे आणि नागरिक जे आहेत ते पाण्यामधून वाट काढतात। आपण काही नागरिकांशी चर्चा करूया। दादा, काय सांगाल? हिंदमाता परिसरात वर्षानुवर्ष पाणी भरतं, महापालिका देखील फेल ठरलेली आहे, काय सांगाल? मुंबईकरांचे हाल दरवर्षी होत राहतात। दरवेळी हेच हाल असतात, पाणी दरवेळी भरतं, जायला पण प्रॉब्लेम होतो, यायला पण प्रॉब्लेम होतो, लोकांना कामाला जायला पण होत नाही। हे दरवेळी मशीन लावता पण काय उपयोग होत नाही याचा। आता तुम्ही काय ते बघा कसं करायचं। अनेक राजकीय नेत्यांनी असं सांगितलंय की नाले सफाई झालेले आहे, मुंबईत पाणी तुंबणार नाही, मात्र पुन्हा एकदा पाणी तुंबलेलं आहे। पाणी नाली सफाई होतच नाही, दरवेळी असंच असतं, पाणी भरतच असते। नक्कीच खूप खूप धन्यवाद सामटूशी बातचीत केल्याबद्दल। तर काही नागरिकांचं असं देखील म्हणणं आहे की दरवर्षी या ठिकाणी पाणी जे आहे ते भरलेलं असतं, कितीही खर्च केला, नाले सफाई जरी देखील केली तरी देखील हिंदमाता परिसर जो आहे तो हा जलमय झालेला आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतो। पाणी उपसा यंत्र सुरू आहे, गेल्या 2-3 तासापासून जे पाणी यंत्र उपसा यंत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे, पण तरी देखील पाण्याचा निचरा जो आहे तो हिंदमाता परिसरात कमी होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। वारंवार जे प्रशासन आहे ते सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की जर का गरज असेल तरच घराबाहेर पडा, पण तरी देखील जे नागरिक आहेत ते चाकरमनी आहेत ते आपापल्या घरी जात आहेत आणि घराबाहेर पडत आहेत। हे जे नागरिक आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। अंकल, क्या बताएंगे? दरवर्षी या ठिकाणी पाणी भरतं, यावर्षी देखील पाणी भरलंय, प्रशासन सांगतं की नालेसफाई झालंय, राज्य सरकार सांगतं नालेसफाई झालंय, मात्र तरी देखील या ठिकाणी पाणी तुंबलेलं आहे। पाणी जे परत प्रत्येक वर्षी असंच असतं, आम्ही नाले सफाई केली, हे केले, सर्व सांगतात। निश्चितच सूरज, आपण बघतोय मुंबईकरांचा संताप दिसून येतोय। खरंच आहे ते, कारण नाले सफाईवर तब्बल महानगरपालिकेनं 250 कोटी रुपये खर्च केले।